आज जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा हा योग अपघाताने नाही घडलेला. स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे बोलवलं आहे. कारण स्वामी समर्थ कुणालाही विनाकारण आठवत नाही आणि ज्यांना ते आठवतात त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडवायचं असतं. तुमच्या आयुष्यात सध्या संकट आहेत का? मन अस्वस्थ आहे का? कोणी समजून घेत नाही असं वाटतंय का? यापैकी एकही प्रश्न तुमच्यासाठी खरं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण हे शब्द स्वामी समर्थांचे संकेत आहात. चला तर मंडळी आपण जाणून घेऊया. मी हर्षदा पाटील स्वागत करते माझ्या स्वामी समर्थांच्या चॅनलवर. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चला तर मग आपण पुढे जाणून घेऊया. स्वामी समर्थ सगळ्यांनाच बोलवत नाही. ते फक्त त्यांनाच बोलवतात ज्यांचं मन खूप थकलंय, ज्यांनी खूप सहन केलंय आणि जे अजूनही हार मानायला तयार नाहीत. काही लोक म्हणतात, "मी तर स्वामींना फारच ओळखत नाही." पण स्वामी म्हणतात, "तू मला ओळखू नकोस, पण मी तुला ओळखतो." असं आपले स्वामी म्हणतात. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा स्वामींनी तुमचं दुःख पाहिलं आहे, तुमचे अश्रू पाहिले आहेत आणि आता ते तुम्हाला धीर द्यायला आले आहेत. स्वामी म्हणतात बघा, "संकट आलं म्हणजे मी तुझ्यापासून दूर गेलो असं समजू नकोस. संकट आलं म्हणजे मी तुझ्या अजून जवळ आलो आहे," असं स्वामी म्हणतात. तुमच्या आयुष्यात आज जी अडचण आहे, ती शिक्षा नाही, ती तुमची परीक्षा आहे. स्वामी समर्थ प्रत्यक्ष भक्तांची परीक्षा घेतात. कारण सोनं तापल्याशिवाय शुद्ध होत नाही आणि माणूस संकटाशिवाय मजबूत होत नाही, असं स्वामी सांगतात. आज जे लोक तुमच्यावर हसताय, उद्या तेच लोक तुमच्याकडून प्रेरणा घ्यायला येणार आहेत. फक्त थोडं संयम ठेवा आणि समर्थांचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जेव्हा एखाद्याला बोलवतात तेव्हा असे संकेत दिसतात बघा. कधी अचानक स्वामींचा फोटो दिसतो, तर कधी कुणाच्या तोंडून स्वामींचं नाव ऐकू येतं. कधी मनात खूप अस्वस्थता येते आणि लगेच शांतताही मिळते. हे सगळं योगायोग नाही, हे स्वामी समर्थांचे इशारे असतात. आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा एक संकेत आहे बघा. स्वामी समर्थ म्हणतात, "मी आलोय, तू घाबरू नकोस. तुझी वेळ बदलते." आज स्वामी समर्थ तुम्हाला एकच गोष्ट सांगतायत बघा. मनात भीती ठेवू नका, कोणाचं वाईट करू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. ज्याने स्वामी समर्थांना मनापासून धरलं, त्यांचं आयुष्य कधीच रिकामं राहत नाही बघा. आज तुमचं आयुष्य जसं आहे ते कायमच तसंच राहणार नाही. स्वामी समर्थ तुमच्यासाठी काहीतरी चांगलं ठरवून ठेवलेलं आहे. फक्त एकच गोष्ट करा, दररोज एकदा मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. आपल्याला रोज स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचंय. उठता, बसता, झोपता तुम्ही फक्त आणि फक्त स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. तुमचे सगळे जे काही प्रश्न असतील मनात ते आपोआप सगळे सुटतील. आपलं दुःख स्वामींना माहिती आहे. तुम्ही कोणाला काही सांगत नाही, पण स्वामी समर्थांना सगळं माहिती आहे. रात्री उशिरावर डोळ्यात येणारं पाणी, कोणालाही न सांगितलेल्या आपल्या वेदना आणि मनातली भीती. स्वामी समर्थ म्हणतात, "मी आहे, घाबरू नकोस." आज हा व्हिडिओ पाहणं हा त्याचाच पुरावा आहे. बघा, आपल्या मनात एखाद्या वेळेस पाणी येतं तरी आपण कुणाला सांगत नाही, पण आपले स्वामी आपल्याला बघत असतात की माझ्या भक्ताला काहीतरी त्रास होतोय, काहीतरी त्याच्या मनाला खूप वेदना होत आहेत. स्वामी समर्थ आपल्या मदतीला नक्कीच धावून येतात. आज जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हा योग अपघाताने नाही घडलेला. स्वामी समर्थ कुणालाही विनाकारण आठवत नाहीत. आज तुमचं मन जड आहे ना, काही गोष्ट मनातच दडवून ठेवल्यात ना, स्वामी समर्थ ते सगळं पाहत आहेत. म्हणूनच आज तुम्हाला इथं आणलंय धीर द्यायला आणि आशा द्यायला. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सांगतात, "जोपर्यंत माझं नाव तुझ्या होठांवर आहे, तोपर्यंत तुझी हार होऊ शकत नाही." आज थकलीस किंवा थकलास, पण हरलेलं असं म्हणू नको. स्वामी समर्थ सांगतात, "मन शांत ठेवा, वाईट विचार सोडा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचं आयुष्य मी बदलतोय, फक्त थोडा वेळ द्या."
श्री स्वामी समर्थ. जर आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर समजा स्वामी समर्थांनीच तुम्हाला बोलवलेलं आहे. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि तुमच्या ज्या मनातल्या भावना, वेदना असतील ते स्वामींकडे तुम्ही सांगा. नक्कीच तुम्हाला काही ना काही मार्ग मिळेल. आणि हो, असेच व्हिडिओ बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.